शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांदा पिकाला असं तेज नाही. त्याचं कारण हा वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळे भरपूर सारे शेतकरी असे एक टेन्शन मध्ये का नेमकी कांदा पिकाला झाले तरी काय. आणि मी मिलिंद भोर तुमच्यासमोर प्रत्येक स्टेपनुसार कांदा पिकाला व्हिडिओ या घेऊन येत असतो. खताच्या असतील, फवारणीच्या असतील. आणि आज मी ह्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पीक तुम्ही नुकतंच लागवड केलं ह्यापासून तर कांदा पीक 60-70 दिवसाचा असू द्या, एक महत्त्वाची आणि स्वस्त आणि मस्त फवारणी तुमच्या समोर घेऊन आलो. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये जे काय प्रॅक्टिकल माहिती करतो, जी खतं औषधं फवारण्या करत असतो, या तुमच्या समोर फोटो व्हिडिओसह दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण मला जर रिझल्ट आला तुम्हाला 100% येणंच गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये जी मी तुम्हाला कांदा पिकाला फवारणी सांगतोय तर ही फवारणी करते वेळी सुरुवातीला आधी लक्षात घ्या कांदा पिकाची परिस्थिती. झालंय का विषय, पातीला असा हात लावला, गाभ्यामध्ये पाहिलं मावा थ्रिप्स दिसून येतोय, रसरशीत किडी दिसून येतात, चिकट चिकट कांद्याची पात दिसून येत आहे, कांदा फिरलेला देखील आहे. कांद्याचं झालंय काय, फक्त हे नाळ आहेत हेच वाढलेले दिसत आहेत. खाली उपटून कांदा पाहिला सोटच्या सोट असेच आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ, अशी ग्रिप काळोखी शायनिंग दिसून येत आहे. करपा सदृश्य परिस्थिती, शेंडे पिवळे पडले, अशा असंख्य अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या आहे. मग मी माझ्या शेतामध्ये कांदा पिकाला जी फवारणी केली तीच तुम्हाला करण्यासाठी सांगतोय. मग ही फवारणी आहे तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव आज ही व्हिडिओ पाहत आहात, सबस्क्राईब केलं नसेल, नवीन शेतकरी असतील सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण प्रॅक्टिकल माहिती करतो, तुमच्या समोर सांगतो. तर सुरुवातीला मी तुमच्या समोर घेऊन येतोय कीटकनाशक. फवारणी करतेवेळी काय करावं, तर कीटकनाशक घेऊन येतोय. मग हे कीटकनाशक जे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये फवारणी केलं होतं तर ते SMLचं फिमा. यामध्ये काय, फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% WG म्हणजे पावडरमध्ये. तर हे घ्यायचंय किती, तर 1 एकरासाठी 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. एकराला 10 टाक्या होत असतील ना, मग एका टाकीसाठी एका पंपासाठी 10 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. हे झालं कीटकनाशक रोगशोषक किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी. आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, तर आपल्याला घ्यायचंय प्रोफाइट. ईशा ॲग्रोचं हे प्रोफाइट. यामध्ये तुम्हाला अशा पुड्या दिसतात जे मी फवारणी केलेली आहे. तर यामध्ये घटक काय आहे तो सांगतो मी तुम्हाला. पोटॅशियम मेटाफॉस्फेट डीमर. लक्षात घ्या, एकंदरीतच NPK 0-40-40 हे खत यामध्ये बघायला मिळतं. एकंदरीतच काय करतंय, बुरशीनाशकाचंही काम करते, मरकुजीवही काम करते, कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करते, पातींचा फुटवाई करण्याचं काम करते, चकाकी शायनिंग क्वालिटी आणण्याचं काम करते. हे किती घ्यायचंय, तर ही पुडी आहे जवळपास 200 ग्रॅमची. प्रति पंपाला 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आणि 1 एकरसाठी अख्खा पुडा आपल्याला घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, तर टॅप्सिल म्हणजे काय, सिलिकॉन आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यात काय आहे, पोटॅश विथ सिलिकॉन. म्हणजे काय, तर एकंदरीतच यामुळे निश्चितच स्वरूपात तुमच्या कांद्याची जी पात आहे ही कडक बांधण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर एकंदरीतच कांद्याची पातीला ग्रीप येण्याचं काम करणार आहे. ग्रीप म्हणजे कशी, रसशोषक किडींचा अटॅक कमी प्रमाणात करून देणार आहे, चकाकी देखील आणणार आहे, कडकपणा तुमच्या कांद्याच्या पातीला जास्त प्रमाण येणार. आता याचं प्रमाण सांगायचं झालं तुम्हाला, याच्यात पेपरमेंट सारख्या गोळ्या आहेत. आता 2 पॅकेट घ्यायची आपल्याला 1 एकरासाठी. हे द्रावण घ्यायचे, खालवायचे, लक्षात घ्या, आणि फवारणी करायची. पण यामध्ये अजून एक आपल्याला घटक घ्यायचा आहे, तर तो म्हणजे बुरशीनाशकाचा. बुरशीनाशकाचा देखील हा प्रभाव जास्त प्रमाणात यामध्ये. मग आता बुरशीनाशक घेतेवेळी कोणतं घ्याल, मी जे घेतलंय तेच तुम्हाला सांगतोय.
अवतार. आता अवतार पावडर म्हणजे काय बा, सिस्टमॅटिक अँड कॉन्टॅक्ट फंगिसाइड. सिस्टमॅटिक पण आणि कॉन्टॅक्ट पण दोन्हीही बुरशीनाशक एकत्र. आता यामध्ये घटक तुम्हाला सांगायचा झाला तर यामध्ये हेक्साकोनाझोल 4% आणि झायनेप 68% WP पावडर मध्ये. हे किती घ्यायचे तर एकरासाठी 500 ग्रॅम आणि प्रतिपंपासाठी 50 ग्रॅम याप्रमाणे घेऊन यामध्ये आपल्याला फवारणी करायची. आता ही औषधं तुम्हाला दाखवतो आणि यामुळे होणारे फायदे तुम्हाला सांगतो. अवतार पावडर, प्रॉफाइट, टॅपसिल, सिलिकॉन आणि भीमा ते फिमा हे कीटकनाशक. हे सर्व एकत्र करायचे आणि तुमच्या कांदा पिकाला फवारायचे. कांदा पिकाची लागवड झाल्यापासून 60-70 दिवसापर्यंत. निश्चित स्वरूपात प्रॉफाइटमुळे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येणार आहे. कांद्याची पात कडक होणार आहे, फुटवा निघणार आहे, ताडमाड फुगरही जाड व्हायला मदत होणार आहे. बुरशीनाशकाचंही काम करतंय, कीटकनाशकाचंही काम करतंय. त्याचबरोबर एकंदरीतच फिमामुळे काय होणार आहे, शोषक किडींवर नियंत्रण मिळणार आहे. टॅपसेलमुळे कांद्याची पात कडक होणार आहे, एक कोटिंग तयार होणार आहे. आणि अवतार पावडर यामध्ये झिंक बेस असल्यामुळे निश्चित स्वरूपात काळोखी, ग्रेनरी, शायनिंग, क्वालिटी चकाकी जबरदस्त येणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही सर्व जी काही मी तुम्हाला औषधं फवारण्या सांगितलेल्या आहेत त्या मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये केलेल्या आहे आणि ह्याच तुम्हाला करणं गरजेचं आहे. पाहू शकताय आता फवारणी करून एक 2च दिवस मला झालेले आहेत. झूम करून तुम्ही जर पाहत असाल तर पाचींवर औषधं जे कण यामध्ये दिसत असतील तुम्हाला. एकंदरीतच काय जबरदस्त रिझल्ट तुमच्या कांद्याचा येणार आहे. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं. येणाऱ्या काळामध्ये कांदा पिकाला अजून कशा पद्धतीने नियोजन करता येईल, कांद्याची फुगवण असेल, साईज कशा पद्धतीने करता येईल, याची मी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. उन्हाळी कांदा पीक ज्या शेतकऱ्यांनी केलंय त्यांच्यासाठी पहिला खताचा डोस, दुसरा खताचा डोस कशा पद्धतीने करावा, कोणता द्यावा आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे, ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर मी स्वतः मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी, जे काही माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करत असतो, मग ते कांदा पीक असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी, झेंडू, कोणतेही पीक असू द्या, या पिकांना जे स्वतः प्रॅक्टिकल करतो हेच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे प्रॅक्टिकलच मला फायदेशीर ठरतं आणि तेच मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे मला जर रिझल्ट येतोय तुम्हाला 100% येणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, माझ्याबरोबर चला, माझाही फायदा, तुमचाही फायदा. ही माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.